रात्री वारंवार लघवीला उठावं लागणं ही अनेक कारणांनी होऊ शकणारी समस्या आहे. योग्य आहार, जीवनशैली आणि काही साधे उपाय यामुळे यात बराच फरकही पडू शकतो. संभाव्य कारणं काय असू शकतात? तर झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं, चहा, कॉफी, मद्यपान जास्त घेणं. पुरुषांमध्ये ही समस्या जाणवते, जसं की मूत्रमार्गातील इन्फेक्शन, झोपेचे विकार. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर पोटॅशियमयुक्त अन्न घ्या, केळी खा. त्याचप्रमाणे तुम्ही नारळ पाणी हे नक्कीच घेऊ शकता. पालक खा. शरीरातील द्रव संतुलन सुधारतं यामुळे. त्याचप्रमाणे मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खा, जसं की बदाम, भोपळ्याच्या बिया, कडधान्य खा. स्नायू रिलॅक्स होऊन मूत्राशय नियंत्रण सुधारतं. त्याचप्रमाणे फायबरयुक्त आहार घ्या, जसं की ओट्स खा. फळं म्हटलं तर सफरचंद, पेरू खा. बद्धकोष्ठता टाळून ब्लडवरचा दाब कमी होतो. रात्री हलका आहार घ्या. उशिरा खाऊ नका. तिखट, तेलकट पदार्थ टाळा. यासाठी काय टाळावं? तर कॉफीयुक्त पेय टाळा, जसं की चहा, कॉफी. अल्कोहोल टाळा. कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा. जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर द्रव पदार्थाचं व्यवस्थित नियोजन करा. संध्याकाळनंतर म्हणजेच झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी पाणी कमी करा. दिवसा ठराविक वेळांनी लघवी करा. अंतर हळूहळू वाढवा. पेल्विक फ्लोअर मजबूत करण्यासाठी काही व्यायाम आहेत. ते व्यायाम पण तुम्ही नक्कीच करू शकता. पाय उंच ठेवा. झोपण्याच्या आधी 30 ते 40 मिनिटे पाय थोडं उंच ठेवा. शरीरातील साचलेलं पाणी कमी होतं. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जास्त वजनामुळे ब्लडवर दाब येतो. एवढं करूनही वारंवार लघवी होत असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल, दुखत असेल, अचानक खूप लघवी वाढलेली असेल, लघवीमध्ये रक्त दिसत असेल, तर अशावेळी योग्य ती तपासणी करून योग्य ते उपचार घेणं गरजेचं आहे. रात्री वारंवार लघवी होणं ही सामान्य वाटणारी पण लक्ष देण्यासारखी समस्या आहे. योग्य आहार, पाण्याचं नियोजन आणि काही सोपे व्यायाम यामुळे बराच फरक पडतो. मात्र कारण गंभीर असेल किंवा सतत इन्फेक्शन होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा नक्कीच या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष द्या आणि योग्य ते उपचार नक्की करून घ्या.